नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. ब्रेकिंग बातमी येते. मंत्रालयातले सहसचिव विजयकुमार भागवत यांनी पत्नीवर गोळ्या झाडून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीमारामध्ये त्यांच्या पत्नी सोनाली गंभीर जखमी झाल्या. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या मरवडे गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांची जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती सुद्धा झालेली होती. या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळते. आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र. कुमार पवार यांची नुकतीच मंत्रालयामध्ये सहसचिव कौशल्य विभाग उद्योजकता विकास मंत्रालयामध्ये बदली झाली होती आणि काल ते मंगळवेढा येथील त्यांच्या मरवडे गावात आले होते आणि पत्नीशी झालेल्या वादातून त्यांनी पत्नीवर गोळीबार केला आणि स्वतः आत्महत्या केलेली आहे. संदीप, अगदी याचं काय कारण कळालेलं आहे? पोलिसांचा तपास सुरू आहे. तात्कालिक कारण असं सांगतात की वाद झालेला होता दोघांमध्ये, पण अजून पूर्ण माहिती आलेली नाही की नक्की त्याची पार्श्वभूमी काय आहे संपूर्ण. अगदी वीरेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर एका भीषण अपघाताची बातमी आहे. कर्नाटक मधल्या विजापूर इथं झालेल्या भीषण अपघातामध्ये 9 जण ठार तर 5 जण गंभीर जखमी झालेत. गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला विजापूर जिल्ह्यातल्या सिंदगीमध्ये अपघात झालाय. क्रुझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन 9 पर्यटक जागीच ठार झालेत. हे सर्वजण कर्नाटक मधल्या कलबुर्गी जिल्ह्यातले आहेत. आज पहाटे 5 वाजता हा दुर्दैवी अपघात घडलेला आहे. अधिक माहिती घेऊयात. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप. भीषण अपघात म्हणायला गेला. पर्यटकांवर काळानं घाला घातलेला आहे. आपण जे दृश्य पाहतोय त्यामध्ये खरं तर ती दाखवू शकत नाही, कारण त्या क्रुझरचा पूर्णपणे चेंदामेंदा अक्षरशः झालेला आहे. गोव्यात सध्या माहिती आहे, गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरू झालेला आहे आणि कलबुर्गी जिल्ह्यातले काही पर्यटक हे गोव्याला गेले होते. त्यावेळेला गोव्यातून परतत असताना आज पहाटे 5 वाजता संदीप हा अपघात घडलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे जो कंटेनर आहे तो मुंबईच्या दिशेने येत होता आणि हे सगळे पर्यटक जे आहेत ते आपल्या गावी म्हणजे कलबुर्गीकडे चाललेले होते. आणि विजापूर जिल्ह्यामध्ये जो सिंदगी बायपास आहे त्या बायपासच्या ठिकाणावर हा खरं तर अपघात झालेला आहे. आणि सगळे जे मृत जे आहेत ते अपघातातले संदीप ते सगळेजण युवक आहेत. 30 ते 35 वयोगटातले आहेत. आणि सगळ्या म्हणजे मृतदेह बाहेर काढणं देखील पोलिसांना मुश्किल झालं होतं, पण मोठे प्रयत्न करून सगळे मृतदेह बाहेर काढलेले आहेत. अपघातस्थळीचं दृश्य जर पाहिलं तर ते विदारक आहे आणि कर्नाटक पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे कंटेनर मधले 3 प्रवासी होते ते देखील गंभीर जखमी आहेत. कंटेनरचा चालक देखील गंभीर जखमी झाला. त्यामुळे उत्तर कर्नाटकात ही एक आज सकाळची एक भीषण मोठी बातमी म्हणावी लागेल. संदीप, अगदी पर्यटकांवर काळानं घाला घातलेला आहे. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर जम्मू काश्मीर मधली एक ब्रेकिंग बातमी येते. जम्मू काश्मीरमध्ये 24 तासांमध्ये 4 चकमकींमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. सध्या शोपियान जिल्ह्यातल्या इमाम साहब इथं चकमक सुरू असून 2 ते 3 दहशतवादी लपल्याचा संशय आहे. तर बांदीपोरा इथल्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अली भाईचाही समावेश आहे. तर बारामुल्ला जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. या चकमकीमध्ये सैन्याचा एक अधिकाऱ्यासमवेत 3 जवान सुद्धा जखमी झालेले आहेत. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा चकमकी सुरू झालेल्या आहेत. काय सांगाल या एकूण चकमकींबद्दल? खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं भारतीय सीमान भागांमध्ये मोठ्या प्रमाणात या काळामध्ये दहशतवादी भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न असतात, याच्या विरुद्ध भारतीय लष्कराने एक मोठी मोहीम राबवलेली आहे. आणि खास करून जम्मू काश्मीर परिसरामध्ये ज्या पद्धतीनं ऑपरेशन झिरो सुरू आहे, ज्यामध्ये लष्कर असो, जैसे मोहम्मद असो किंवा इतरही दहशतवादी संघटना असो, याच्या दहशतवादी संघटनांना टिपण्याचं काम सुरू आहे. महत्वाचं म्हणजे काल 24 तासामध्ये जवळपास 4 ठिकाणी चकमक सुरू झाली. त्यामध्ये आता सध्या जी चकमक आहे ती शोपियान जिल्ह्यामधील सोपोर आणि रत्नीपुरा या भागामध्ये आहे. तिथे एक मोठा दहशतवादी जो कमांडर आहे, त्याला अली त्याचं नाव आहे, त्याला यमदस्ती झाडण्यात भारतीय लष्कराला यश आलेलं आहे. इतर 3 ठिकाणी देखील ज्या पद्धतीनं चकमक सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं ऑपरेशन झिरो सुरू आहे, आपल्याला माहित असेल की मोठ्या प्रमाणात ऑपरेशन झिरोच्या माध्यमातून लष्कराचं समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराचा, त्यातील हे मोहिमेचे एक मोठं यश भारतीय लष्कराला मानता येईल. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.
गेल्या वर्षीची 10वीची परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे गाजल्यानंतर यंदाही प्रश्नपत्रिका फुटीचं सत्र सुरूच असल्याचं समोर आलंय। बुधवारी झालेल्या इतिहासाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका जवळपास तासभर आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर सापडली आणि त्यापूर्वी विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका सुद्धा परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचं समोर येत आहे। या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी खासगी शिकवणी चालकाला अटक केली आहे। बातमी आहे होळीच्या उत्साहाला गालबोट लावणारी। अर्नाळा इथल्या कळंब बीचवर होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय। यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून इतर 4 जणांच्या मृतदेहाचा पोलीस आणि अग्निशमन दलाकडून शोध सुरू आहे। पुढची बातमी आहे बदलापूरमधली। बदलापूरच्या कात्रप भागातील 2 अल्पवयीन मुलं बॅरेजमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे। रंग खेळून पाण्यात उतरलेल्या या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडालेत। बदलापूरच्या कात्रप भागात राहणारे तरुण धुरवड खेळून झाल्यावर पोहण्यासाठी बॅरेज धरणामध्ये उतरले होते। त्यांच्यापैकी कल्पेशला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्याच्या प्रवाहासोबत बुडाला। त्याचा मित्र कार्तिक लाडी हा तरुण पुढे आला, मात्र त्याचाही तोल गेल्यानं तोही पाण्यात बुडाला। अमरावतीमधून नवनीत राणा उमेदवार असणार हे स्पष्ट झालं। या दृष्टीनं आता राणा यांनी मतदारसंघातील जनतेच्या भेटीगाठी सुरू केल्यात। धुळवडीचं निमित्त साधत रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मेळघाटातील आदिवासींसोबत धुळवड साजरी केली। 3 दिवस राणा दाम्पत्य मेळघाटात तळ ठोकून राहणार आहे। मेळघाट में विकास की गंगा है बहाना। संत तुकाराम महाराजांच्या 371वा बीज सोहळा आज संपन्न होणार आहे। राज्याच्या विविध भागांतून दिंड्या आणि हजारो वारकरी या निमित्तानं देहू नगरीमध्ये दाखल झालेत। संत तुकाराम महाराज संस्थान तसंच ग्रामस्थांच्या वतीनं देहू परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे।